आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचं स्वागत करता. म्हणजे बरोबर आमचे कॉपरेटिव्ह मिनिस्टर सुभाष शिरोडकर आसात आनी सेक्रेटरी लॉ श्री संदीप जगदीश आसा. तातूंतले पयले डिसिजन जे आसा इट इज एन मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग बिटवीन द गव्हर्मेंट and the Rail Vikas Nigam Private Limited for the development of the infrastructural project in the state of Goa. RVNL. It is a MOU. Various वेगवेगळे infrastructure जे स्टेटीज आसा ते आमी जसो NBCC बरोबर केला त्याच पद्धतीने वेगवेगळी infrastructure तांच्याकडे डेव्हलप करप ह्या बेसिसाचेर. Renovation, modifications of the public toilet through the Sulabh International हांच्याकडल्यान डेव्हलप करपाक on the CSR basis ते करतले. Various toilets आसा गोवा टुरिझम डिपार्टमेंटाच्यो 19. विकसित भारत गॅरंटी फॉर द रोजगार आणि आजीविका मिशन GV रामजी आम्ही आज अडॉप्ट केले फ्रॉम द 1st of July ऑनवर्ड्स इन फोर्स गोंयांत हाडले. वेगवेगळे वेरियस अंडर जी रामजी ह्या स्किमीच्या अंतर्गत जो वेगवेगळ्या जाणांक रोजगार आणि हे जे आशिल्ले पळय त्या अंतर्गत हे दितले. मिनिमम वेजीस एज पर मिनिमम वेजीस डिसायड जाल्ले आसा. मोजो फ्लॅट वॉज ही स्कीम आज लॉन्च करता आणि मोजो फ्लॅट ही स्कीम लॉन्च करता आसतना विच इज रिलेटेड टू द 3 डिपार्टमेंट. एक इज कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट, सेकंड रेव्हेन्यू डिपार्टमेंट अँड थर्ड इज द लॉ डिपार्टमेंट. ही 3 डिपार्टमेंटां मेळून आमी सुटसुटीत रित्या लोकांक ज्यो हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटीज आसात किंवा ज्या बिल्डरांनी बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट केल्या लोकांक फ्लॅट एग्रीमेंट बेसिसाचेर दिल्या आणि गेली 30 वर्सां 40 वर्सां ते आता डेलिमिटेड कंडिशनान आयल्या. तांकां रिडेव्हलपमेंट फ्लॅट करपाक मेळना. वेरियस इश्यूज. एक तर त्यांचो लँड ओनर जो आहा तेणी क्लियर टायटल करूंक नासले. दुसरें एकदां डेव्हलपर आत्तां अस्तित्वांत ना खंय तरी सोडून गेलो हाज्या खातीरूय बी तांकां सगळ्यांना प्रॉब्लेम येत आसा. म्हणजे डेव्हलपर आनी लँड ओनर हाज्या मदलो डिस्प्यूट सुद्दां तांकां परत आपली बिल्डींग रिनोवेट करपाक मेळना. म्हणून सरकारान ह्या 3 डिपार्टमेंटाच्या कंबायन मेळून म्हजो फ्लॅट ही स्कीम आज कॅबिनेटात पास केली आणि प्रत्येकाक आपलो जो फ्लॅट आसा तो आपल्या नांवार जावचो आणि आपल्याक जर रिडेव्हलपमेंट करपाक जाय आसत जाल्यार ती जमीन ताच्या सोसायटीच्या नांवार जावची आणि ताका लागून 3 कडेन तांकां फायदो मेळटलो. एक म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटींतल्यान जेंच्यांनी हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटी करूंक ना तेंच्यांनी आपली हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटी करची आणि ज्या हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटी कडेन लँड जर त्याच्या ओनराच्या नांवार ना जाल्यार लँड ओनराच्या जाग्यार गव्हर्मेंट कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटाचो ऑफिसर वील स्टेप इन. ही वील सायन बिहाफ ऑफ द लँड ओनर आणि ती लँड ही त्या हावजींग कॉपरेटिव्हच्या सोसायटीच्या नांवार जातली. इन केस इफ एनी डिस्प्यूट बिटवीन द लँड ओनर आणि डेव्हलपर आसत जाल्यार तो डिस्प्यूट हो तेच्यांनी वेगळ्या पद्दतीन दिवन आपलो रिजॉल्व करतो कॉपरेटिव्ह आमच्या डिपार्टमेंटा कडेन. बट तो तेंच्यांनी फ्लॅट घेतल्या हे लोक सफर जावचे न्ही हाज्या खातीर करताय. ही रजिस्ट्रेशन फीस सुद्धा तांकां 1 टायम रजिस्ट्रेशन फीस इन द सोसायटी इज 10,000 इन रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट. इन रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट इट इज 10,000. तांकां 1 टायम फीस उरतली ताचे तांकां वेगळे आनी पयशे भरपाची गरज ना. सो दॅट लँड जी आसा ती त्या हावजींग कॉपरेटिव्हच्या नांवार जातली. अगेन मागीर दे कॅन गो फॉर द फर्दर रिडेव्हलपमेंट ऑफ द फ्लॅट हातूंतल्यान वचूं शकता. हातूंतल्यान आमी ताचो कन्वेयन्स डीड जो आसा डीम कन्वेयन्स जातलो आणि स्टॅम्प ड्युटी तितून आमी चेंजीस करून ताका सिर्फ फक्त 1,000 रुपीज वो तांच्या कडल्यान स्टॅम्प ड्युटी चार्जीस जे आसा पळय हे कलेक्ट करतले. त्या खातीर तांकां कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटाचो बेनिफीट मेळटलो. स्टॅम्प ड्युटी तितून आमी बदल केला आणि फक्त 1,000 रुपया केला आणि रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटान तांकां 1 टायम रजिस्ट्रेशन करून फक्त तांच्यानी 10,000 रुपीज रजिस्ट्रेशन करपाक आनी फ्लॅट हो आपल्या नांवार करता. हय स्टॅम्प ड्युटी जी आहा पळय ती वेगवेगळी आहा. म्हणजे इट इज इन द नोटिफिकेशन ताजो रोखडोच येतलो. पोस्टल आणि मेन सिटीज ए कॅटेगरी. ताज्या उपरांत बी कॅटेगरींतल्यो सिटीज म्हणजे म्युनिसिपालिटीज लायक सांगें केपें बिचोलीम अश्यो म्युनिसिपालिटीज
आणि सी कॅटेगरी इज इन रिमोट विलेजीस ताका एकदम कमी आसतली त्याचं नोटिफिकेशन रोखडो सरकार काडटले त्यानुसार ताका स्टॅम्प ड्युटी जी आहा पळय ती पे करची पडटली पण हातूंतल्यान एक समाधान जातलें ज्या गोंयकारांनी 30 वर्सां पयलीं 40 वर्सां पयलीं जे फ्लॅट घेतलेले आज ते परत म्हणजे सामके पाड कंडिशनान आसा तांकां बांदपाक परत मेळना हांकां ताचो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो त्या खातीर समेस्त म्हाका गोंयकारांक रिक्वेस्ट करीत दिसता की जेंच्यांनी हावजींग कॉपरेटीव सोसायटी करूंक ना तांच्यांनी बेगीनात बेगीन करच्यो रेरा येवच्या पयलींचे सगळे प्रॉब्लेम आसतले ताका आमी स्पेसिफीक नोटिफिकेशन आयल्या उपरांत ताका पिरियड आसतलो विदीन दॅट पिरियड तांच्यांनी हे सगळे कंप्लीट करून घेवचें पडटलें दे गेट दीस बेनिफीट फॉर ऑल हेचो सगळ्यांचो ताचो बेनिफीट मेळटलो ताचो पयलो रिडक्शन इन द स्टॅम्प ड्युटी फॉर द युनिलॅटरल डीम कन्व्हियन्स हो पयलो अमेंडमेंट आमी आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या वतीन हाडला for the amendment for the section 4 and article 5 in the article 48 of the scheduled 1A of the Indian stamp duty of the 1892 as in force of the state of Goa हो दुसरो अमेंडमेंट हाडलेलो आसा आणि ताजो जो तिसरो अमेंडमेंट आसा इज द अमेंडमेंट टू द कोऑपरेटिव्ह सोसायटी एक्ट 2001 हातूंत तिसरो अमेंडमेंट हाडला हे तीन अमेंडमेंट वांगडात हाडून म्हजो फ्लॅट ही स्कीम आयच्यान आमी लॉन्च केल्या तेजी नोटिफिकेशन 2 दिसांचे ऑर्डिनन्स काडटले काय ऑर्डिनन्स काडटले मागीर एसएमएन वतले तरी वयतलो ताजे उपरांत असेंब्ली वयतली ओके रिडक्शन ऑफ स्टॅम्प ड्युटी दुसरो कितें घालयता तुमी 1890 दुसरो सांगलो तुका हांवें तो हे कॉपरेटीव तिसरो कॉपरेटीव दुसरो जो सांगलो तो हे आपलो स्टॅम्प ड्युटी इंडियन स्टॅम्प एक्टाच्या नुसार आणि 10,000ची रजिस्ट्रेशन फी आसा ती कोणी भरपाची रजिस्ट्रेशन इवन हावजींग कॉपरेटीव सोसायटी हावजींग सोसायटी फ्लॅट धारकांक ना 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 सिंगल फ्लॅट ना विल हॅव टू क्रिएट अ हाउसिंग सोसायटी ओके फॉर्म्युला आमच्या डायरेक्टर ऑफ द स्किल डेव्हलपमेंट हांच्या वतीन आमी मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजना 2026 ही लॉन्च करता ज्यो चलयो भुरग्यो ITI एडमिशन घेतली तांच्या खातीर फीस आमी पूर्णतः 100% वेव करता मॅक्झिमम चलयांनी हे ITI एडमिशन घेवचे जेणे करून आमी स्किलिंग खूब मोठ्या प्रमाणात प्रमोट करतले ही आमची संकल्पना आसा मुख्यमंत्री सुकन्या मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजना येस ST पळय आसा आरक्षण ते आता 15 दीस जावन गेले तुमी कितें फॉलोअप करतात ऑलरेडी फॉलोअप सुरू आसा केन्ना जातली इलेक्शन आता डेट इज सेंट्रल सब्जेक्ट हिंदी में